सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। देवगड जामसंडे नगर पंचायतीच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या निवासी गृहसंकुल प्रकल्प साकारत आहे। या प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। पंतप्रधान आवास योजनेच्या गृहसंकुलाचे माझ्या हस्ते भूमिपूजन होत आहे। ही माझ्यासाठी समाधानाची बाब असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले। अन्य नगरपंचायतीच्या तुलनेत देवगड जामसंडे ही पहिली नगरपंचायत ही योजना राबवणार आहे। खासदार राणेंच्या विचारांची नगरपंचायत काय करू शकते हे आम्ही करून दाखवलं असल्याचं प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केलं। यावेळी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांच्या हस्ते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला, तर माजी नगराध्यक्षा प्रियंका साळेसकर यांच्या हस्ते नीलम राणे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान सेनेच्या पंचायत समिती सदस्य अपूर्वा तावडे, दिगंबर तावडे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला। यावेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, अशोक सावंत, नगराध्यक्ष संजय तारकर, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, संदीप साटम, जिल्हा परिषद सदस्य साविलोके, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नगरसेवक नगरसेविका, स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या देवगड जामसंडेच्या ही पहिली जी नगरपंचायत आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ही योजना राबवण्याची सुरुवात केली आणि अतिशय प्रभावी पद्धतीने यापुढे राबवणार आहे। यासाठी मी नगराध्यक्ष, त्यांचे सगळे नगरसेवकांची आमची टीम असो किंवा कंकाळजी असो, त्यांनी ज्या पद्धतीने एका चांगल्या योजनेचा पाठपुरावा करून योग्य कागदपत्र देऊन अन्य नगरपंचायतींना जे जमलं नाही ते राणे साहेबांच्या विचाराच्या नगरपंचायतीने करून दाखवलं, याबद्दल आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे। एक चांगली योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकांच्यासाठी आलेली आहे आणि तिचा अंमलबजावणी करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलं। शेवटी चांगल्याला चांगलं हे म्हणलंच पाहिजे आणि चांगली योजना ही लोकांपर्यंत पोचलीच पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। आम्हाला विश्वास आहे की ह्या योजनेच्या माध्यमातून लोकांचा आणि नागरिकांचा चांगला फायदा या निमित्ताने होईल आणि ह्याचा समाधान आम्हाला निश्चित पद्धतीने असेल, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि म्हणून एक ती चांगली योजना आहे, पंतप्रधानांच्या नावाने आहे, याच्यामध्ये अनुदानही आहे आणि बँकेचं लोनही आहे। त्यामुळे एकही पैसा न भरता फ्लॅट मिळेल, पण कर्जाचे हप्ते मात्र फेडावे लागतील ते मात्र दुसरं कोण भरणार नाहीये। तर त्यामुळे हे करा, फॉर्म लवकर घ्या, फॉर्म घ्या, कागदाची पूर्तता करा, कर्जासाठी योग्य ते अर्ज करा आणि जेव्हा फ्लॅट तयार होतील ते ताबा घेऊन सुखाचा संसार करा। आणि यासाठी पंतप्रधान आवास योजना ही अतिशय चांगली योजना आहे आणि आज सुरू होते आहे, त्याचा खरंच आनंद देवगडवासियांना असेल असं मला वाटतं। जास्त काही बोलत नाही। कुणकेश्वर देवीला देवाच्या दर्शनाला जायचं आहे आणि म्हणून मी जास्त काही न बोलता मी इथेच थांबतो। मला श्री कंकाळ साहेब, आपण एक अतिशय स्तुत्य आणि उपयुक्त अशा या प्रकल्पाच्या उद्घाटनाला बोलवलं, आमंत्रित केलं, मान सन्मान केला आणि माईक हातात दिला 2 शब्द बोलायला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा अतिशय आभार मानतो। पण सगळ्यांनी हसत तिथे राहावं। एक चांगली योजना होते, अशी योजना आजपर्यंत झाली नाही। मी एवढे वर्ष राजकारणात आहे, एवढ्या वर्षात झालं नाही। एखाद्या माणसाने खरंच त्याला जर चांगल्या घरात राहायची इच्छा असेल तर तो पुढचा हप्ता भरायची मानसिकता असेल तर तो प्रयत्न करू शकतो। उद्या अनेक लोक इथे राहतील, त्या तुम्हाला कळेल आणि म्हणून शुभेच्छा द्या आणि ह्या असे कार्यक्रम ठिकठिकाणी होण्यासाठी प्रयत्नशील राहा, एवढंच बोलतो आणि आभार मानून इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।